माधोपन प्राप्त करी दयाची तुकारा प्राप्त करी दयाची तुपन प्राप्त करी काय करू म्हणानावर असं म्हणा तुम्ही देवाला. तो कुमारा म्हणतात मी नाही म्हणणार, माझा काही म्हणायची गरज तुम्ही म्हणा. तुम्हाला काय पाहिजे? येऊन जाऊन सुख पाहिजे. कशातून पाहिजे? संसारातून पाहिजे. ज्याचं स्वरूपच सिद्ध नाही त्याच्यातून पाहिजे. काय पाहिजे? जे पाहिजे ते हाच आहे. सुख पाहिजे आणि सुख याचं केवळ स्वरूप आहे. पण आता हा भ्रांती याच्या डोक्यावर चढलेली, डोळ्यावर, म्हणून याला मी सुखरूप आहे असं वाटना. म्हणून देवाकडे येईल तर काही मागताना ते मागायचं सोडून असं मागून मागा की देवा काय करावं आहे, माझं मन फार अनावर आहे, माझ्यातले दोष गुण मला काही कळणार आणि माझं मन अनावर झाले. तर तुम्ही एक काम करा, आता तुम्हीच आडवेच उभा राहा. माझं मन फार अनावर झालं ते मला आवडत नाही, तर तुम्ही काय करा त्याच्या आडवे उभा राहा. आणि आडवे उभं राहिल्यावर आता तुम्ही आडवे उभा राहा, आधी तुम्ही दिसताल का जग दिसन? मग कोण दिसत? तुम्ही आडवे उभा राहा. तूच मानला देवा. अगं पै पंडू कुमारा येता स्वरूपाचे घरा आणि कधी तसे आडवारा. आता विश्वभास आडवाय ना, आता तू आडवा उभा राहा. मग काय करी विश्वभास आडवा उभा राहिल्या तू आधी दिसतील का विश्वाचा भास? आणि तू आधी दिसल्यावर विश्वासा भास मला काय आवडेल का? मग तूच नाही का आवडायचा का? मग तूच आडवा उभा राहा. आता देव मला मी आडवा उभा नाही, सगळा मीच येणार रे. तुला सुद्धी नाही का? मीच आहे सगळा, नाही का? तुला जर मी दिसणं काय करावं, नाही का? तुला मी दिसत नाही का? मी सगळा नाही, नाही का? ये रवी मी नसे ऐसा कवन ठावासे, परी प्राण्यांचे दैव कैसे जे न देखती माते. एरवी मी नाही असं कधी ठिकाण आहे का? नाही म्हणजे आम्हाला जग दिसायले. बरं बाबा तुला जग दिसायला तर दिसू दे. जगामुळे जग दिसायलं का तुला? नाही दिसायला नाही का? मग त्याच्यामुळे ते दिसायलं का? नाही का? दिसायलं पण त्याच्यामुळे दिसायलं का? थोडासा विचार करा ना. त्याच्यामुळे दिसत नाही ते. देव म्हणतो ना मी कुठं नाही, नाही का? कुठं नाही मी, चौकड मी आहे पण मला लोक पाहत नाही. का पाहत नाही? जगाकडे पाहतात. मला घेऊन पाहतात का सोडून? मला घेऊन पाहतात आणि जग पाहतात. मला सोडून जग कसं दिसन? मीला घेतल्याशिवाय जग कसं दिसन? मग जग दिसायला ना, जगामुळे जग दिसायला का? नाही. मग कशामुळे दिसायलं? म्हणजे डोळ्यामुळे दिसायलं, नाही का? खरंय. डोळ्यामुळे दिसायला पण सूर्यामुळे नाही दिसायलं का? सूर्य नसल्यावर काय करीन डोळा, नाही का? डोळाच पाहिजे जग दिसायला का? सूर्य बी पाहिजे. बरं निस्ता सूर्य असल्यावर जमन, डोळा नसल्यावर जमन का? बरं डोळा सूर्य असला जग नसलं तरी जमन का? मग हे तिघं लागतील की नाही? जग पाहायला जग लागन, उजेड लागन आणि डोळा लागत. ह्या तिघातून कोण मोठं आहे आणि तिघातून कोणाला कळत, नाही का? व्यवहार झाला नाही का रूप पाहायचा? हो झालाय बाबा व्यवहार, दिसायला गेलेल्या अनुभवाला आले. पण आता हे डोळ्याला दिसलं का सूर्याला दिसलं का जगाला जग दिसलं? घ्या व्यवहार झालाय. काय व्यवहार व्हायला आपल्या पुढे किती त्रिपुटी आहेत? 5 इंद्रियाच्या वेगळ्या त्रिपुटी आहेत, कर्म इंद्रियाच्या आहेत, अंतकरणाच्या त्रिपुटी आहेत. सगळा त्रिपुटीचाच खेळ आहे.
आणि एकाही त्रिपुटी खरी नाही सांडिली त्रिपुटी. दीप उजळला. काय म्हणतात ज्ञानोबर आहे म्हणून हे अनुभवाला तरी यायला, प्रत्यक्ष अनुभव यायला, सगळ्यालाच यायला. फक्त महाराज लोकांना यायला का भजनेलाच यायला का सगळ्यालाच यायला? बरं सगळ्याला सारखाच यायला का हरी काही कमी जास्त यायला? बरं सारखाच यायला पण जसा आहे तसा यायला का कसाची कसा यायला? फक्त संतांना जसाच्या तसा अनुभव, आणि जशाच्या तशा अनुभवात हेच एकटाय. जशाच्या तशा अनुभवामध्ये एकटाच आहे. पण आता एकटा असल्यावर हा शुद्धीवर नाही, त्याला काय करावं? मग आता जगाचा तर अनुभव आहे, आणि ती जे डोळा पाहिले का मनातून गेली वृत्ती, मनातून डोळ्यातून गेलेली वृत्ती जग पाहिली. मनातून वृत्ती बाहेर निघली ती एकटी आहे का चैतन्य सगट आहे? चैतन्य सगट मनातून निघलेली आहे ती, डोळ्यातून निघून पाहू लागली. डोळा पाहिलाय का वृत्ती पाहिली? वृत्ती पाहिली. वृत्ती पाहिली एकटी का आभासासहित आहे ती? ना आता ते हे सगळं आभासालाच कळाले का वृत्तीला? आभासाला एकट्याला कळाले का वृत्ती घेतल्याशिवाय कळणार? वृत्ती घेतल्याशिवाय कळत नाही, पण वृत्तीला कळत का? नाही. कोणाला कळाले? हे वृत्तीतल्या आभासाला कळाले नाही का? ना आता डोळा बी कळाला तर आभासालाच कळाला, जग बी कळाला तर सूर्य बी कळाला, वृत्ती बी कळाली, आणि आभास बी कळाला, आभासालाच कळा नाही का? मग आता तो आभास नाही का, ध्यानात घ्या, तो आभास जो आहे तर तो आभास कुठस्थाचा आहे. कशाचा आहे तो? कुठस्थाचा आहे म्हणल्यापेक्षा कुठस्थच आहे. त्याचं बाधीकरण जर केलं तर तो कुठस्थाचा आहे. बाधकरण जर केलं, बाध करूनच शिरल्यान घरात घ्या. काय करून? बाध करून शिरल्यान मालकीन होऊन बसल्या. कोणी कळली? कोणता बहादर आहे म्हणतो मग चलतं घरात, कोणता म्हणतो सांग नाही का? काल मी बाजारला चाललो, नाही आजच बाजार होता आमच्याकडचं. हिंग हिंग म्हणल्यावर महाराज बी असलं तर बापच जावाच लागत. काय नाही का? आपण काय तुम्हाला कळत नाही, ध्यानात राहत नाही. 17 लिहून घ्या म्हणते तर लिहून घेत नाही, आणि तुम्हाला कळत नाही. आता मला कळत नाही तर तुझ्या बापून मला दिलं कसं? कमाल नाही का? बाबा माझ्यापेक्षा बी जास्त अडाणी असेल तेव्हा मग त्याला हे कार्यक्रम केला. कोणाला म्हणू शकत नाही. सगळ्यांचं असंच, अशी स्थिती सगळ्यांची. लक्षात घ्या. म्हणून तो आभास नाही का बाद करून स्वतःच्या असणाऱ्या ह्या वैभवाचं बाद करून तो कुठस्थ स्वरूप आहे आणि कुठस्थ ब्रह्मस्वरूप आहे. सांगा मग आता हे सगळं काय नाही ब्रह्मस्वरूपालाच कळाले का डोळ्याला, मनाला, वृत्तीला, जगाला कळाले ना? आता तो कुठस्थच आहे सगळं. कुठे कुठस्थ? कुठस्थ तर कुठं नेऊन घातलं यायनं पत्ता लागू. अशी झाली आपली स्थिती. आणि त्या कुठस्थानात जर सिद्धी जर आली तर ते कुठस्थच आहे सगळं. काय आहे? ब्रह्म आहे सगळं. ब्रह्म कधी? आत्ता. आत्ता कोणाच्या अंगावर साडे आहेत आणि कोणाच्या अंगावर कपडे? कोणाच्याच अंगावर नाही. कोणाला लय जड आहे का? झपायसारखं नाही का? सगळ्याच्या अंगावर काय आता? कापूस आहे. सगळ्याच्या अंगावर कापूस आहे का? सरकी माती पाण्याचा परिणाम आहे? सरकी माती पाण्याचा परिणाम आहे का? सरकी माती पाणी ज्याला कळलं त्याचा परिणाम आहे? तर सगळा कोणाला रेटत नाही. हा, ज्याला ऐकायला भेटत नाही त्याला रेटत नाही, पण ज्याला ऐकायला भेटत ते याला कुठे खेटत? तिकडे जाऊन कुणीकडे बी खेटत, म्हणून त्याला कुठं पटत, जमा झाले म्हणून वाटत. अशी ही ती स्थिती आपली आहे. म्हणून देवा तुम्ही काय करा? आडवे उभे राहा. देव म्हणला रे आडवे उभं राहू का? सगळं मीच आहे. गडे सगळा मी असं कळतं आपल्याला या मनुष्य देहामध्ये. लक्षात घ्या. म्हणून वैभव प्राप्त केल्यापेक्षा, एकमेकाचं वढल्यापेक्षा सगळ्या आपल्या घरच्याला जर हे शिकवून दिलं, नातवा सगट, सुना सगट, सासा सगट सगळ्याला जर सुकून समजूत जर असली, वडावडी करते का काढाकाढी, काही एकमेकावर पडापडी, आणि काय चाललंय सगळ्याच्या घरामध्ये? वडावडी, काढाकाढी, पडापडी चालली. कशानं मिटल ही? नाही का? कशाने मिटल ही? काय भेटल्यावर मिटल? एखादं पद भेटल्यावर मिटल? कशाने मिटल? हे काही बी भेटलं तरी शक्ती जे कसं आहे ते आस्था क्षणित नाही. अशा वस्तूचं तयार झालेले, माईकचं तयार झाले. म्हणून तुकोबारा म्हणतात आणि कडनं लगे
तेथे माझे अर्थ नको देवा. असं वैभव मायबापा सगळ्या जीवांना नरदेहातल्या चारही वर्णाश्रमातल्या नाही संतांचं बोलणं असं समर्पक आहे. ते म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या असणाऱ्या भूमिकेचे कोण कोण अधिकारी आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळी नारी नर आदी करुणवेशाही काय खालच्या पातळातली स्थिती. कारण का अंतकरण शरीर सगळं जग कसं आहे खोटंय. अरे खोटंय बाबा का दिसत असतानाच नाहीये कधी. अरे हे आत्ता नाहीये स्वप्न कधी नसतं. स्वप्न झोप पडायच्या अगोदर असतं कच्चे आल्यावर असतं. किती मोठा जबरदस्त पुरावा आहे आपल्याला. पाहत असतानाच नसतं कोणाला कबूल नाही. पाहत असतानाच नसतं मग हे कधी आहे. अरे आत्ता यानं किती तुम्हाला दाबलं माहितीये का. हे जाग झाल्यावर स्वप्नाला ताड दिशी खोटं आहे म्हणतं आणि याला तसंच होतं. कोणाला त्याला उडीनं काय रे शहाणपण आहे का. याला उडीनं शहाणपण आहे का त्याला. आणि याला उडवाले का लय अक्कल लागते का. त्याच्याकडे कमी अक्कल आहे का नाही का. एक रान दोन नाही की तू बॉन्डवर एकदा करून रजिस्टर एकदा करून देतो आणि काय अक्कल नाही काय चला ना करतो अक्कल इथं नाही का. एक पाठ्या मुलाला दोनदा फला टिकला म्हणून नोकर भेटलं महाराज बापला अर्ध एक प्लॉट किती बारा ऐकला इथं तो ह्या कल्पित किती बारा ऐकला असतो तरी तू दुसऱ्याला टिकलेला आहे काळांचा. तर इथं जर तू अक्कल जर लढवली आत्ता तर आत्ता तू तुला परमात्मा करायचं नाही. असं वैभव तुला या मूर्छेमध्ये बघता येतंय. म्हणून जग तू परमात्मा आहे का सगळं जगच परमात्मा आहे. तुकोबारायला इथं जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ असं तुकोबाराय शिकवतात. म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे. म्हणून तुकोबारायांना देवा तुम्ही काय करा आता किती उत्कृष्ट मागणं मागितले आपल्याला शिकवतात ते. आता आड उभा आहे नारायणा ह्यामध्ये दया सिंधूपणा असं घर दाट आहे. लोक म्हणतात ना तुका म्हणे हा तो कृपेचा सागर. कृपेचा सागर आहेस ना तू नाही का. तू दयेचा सागर आहेस तर मग एवढी तुझी दया होत नाही थांबच्या पुढं असं त्याला जबरदस्त म्हणलं ते ऐकायचं नाही का. हे त्याच्याजवळ नाही ते मागत का त्याच्याजवळ आहे ते त्याच्याजवळ जे नाही ते मागत. हे बी बेजार आणि ते बी बेजार. त्याला देता येत नाही याला भेटत नाही आणि ते मोक्ष द्यायला तयार आहे. त्याला मोक्ष द्यायला महाराज कुणीकडून देव मोक्ष देईल सांगताच येत नाही. कारण सगळे संत त्याचेच आहेत. कोणाच्या बी असणाऱ्या संतांच्या कानात सांगून त्याच्यापर्यंत संताला पोहोचवता येतं. जसं पोलीसच्या आणि सरकारच्या विरोधात आपल्यावर केस झाल्यावर सरकारला पोलीस त्याचे घरचे वकील त्याच्या घरचंच असते. आपल्याला पैसे देऊन लावावं लागतं का त्याला पैसे देऊन लावावं लागतं आपल्याला. तसं संतांना काही करायचं देवाला काही करायचं का सगळं प्रार्थना घडतात. याला संतांची गाठ घालून द्यायची त्याचं काम होऊन जातं. पण याला व्यवस्थित मागणं मागितलं पाहिजे कारण याला मागायची सवय आहे. पण मागणं चुकीचं मागतो आणि चुकीचं मागतो हे वाटत नाही म्हणून तो बी परेशान आहे आणि देव बी परेशान आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा आता आड उभा आहे नारायणा दया सिंधूपणा साच करी. पण देव मला हे झेपत नाही बरं. म्हणून तुकोबाराय घडी घडी मागणं मागतात. आणि आता अभंगाच्या तिसऱ्या कडीत महाराज सांगतात वाचावदे परी करणे कठीण. 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 वाचावदे परी
करणे कठीण देवा, मी वाणीनं म्हणतोय पण आचरणात आणणं थोडं कठीण आहे. कारण मला आचरणात दुसरंच अनुभवलं आहे. महाराज नेहमी सांगतात, अरे येऊ दे ना, तू फक्त खरं समजू नको ना. तुला ते अनुभवलं तसं येणारच आहे नाही का. अनुभवाला तसं येणार आहे, पण तसं समजू नको का तसं कर, समजू नको. आणि तरी तू समजूनच बसलात ना, ह्या आगाऊपणा समजून बसलास का, केला तो हातानं समजूनच बसलात. आणि तुझ्या समजुतीनं जास्त दुःख आहे का ईश्वराच्या रचनेनं जास्त दुःख आहे, जीवाच्या समजुतीनं जास्त दुःख आहे. म्हणून देवा काय करा, पण हे एवढं काम तुम्हाला करावं लागतंय. माझ्यात सामर्थ्यच नाही वाटा वदे परी करणे कठीण, इंद्रिय अधीन झालो देवा. पहा, इंद्रियाच्या अधीन कधी जीवन जगू नये. त्याच्या दशेला पारावार ज्ञानवरा लिहितात, इंद्रियांच्या संगती किंवा म्हणतात इंद्रिये जे जे म्हणती ते तेच जे करीती, ते तरलीच न तरती भव सिंधू. इंद्रियाचं ऐकणारे महाराज किती दुर्दैवी जीवन जगतात. आणि हे सामर्थ्य माणसाच्या देहामध्ये आहे. जर सूक्ष्म नजरेनं पाहिलं तर जग इंद्रियापेक्षा जग फार कनिष्ठ आहे बरं. आणि ते जग जर तुम्हाला जसं आहे तसं कळलं तर इंद्रिय शांत राहतील, धावाधाव करणार नाही. इंद्रिय का धावतात, याला जग खरं वाटतं म्हणून काही इंद्रियांना, याला जग खरं वाटतं म्हणून इंद्रिय धावतात. जगाचा जशाला तसा अनुभव यावा. काही जग वटीत घ्यायचं करावं का जसं आहे तसं कळून घ्यायचं करावं. आणि कशाचा सपाट आहे आपला, वटीत घ्यायचा आहे. आपल्या वटीतलं घ्यायला का दुसऱ्याच्या बी वटीत घेणं धोरण चालू द्या. घेऊ नको दुसऱ्याचं, तुपल्या वटीतलंच ओळख. तुझ्या वटीतलं तो ओळखीलं की तू वटीतलं टाकशील का त्याचं वळशील. आणि आज त्याच्या वटीतलं वाढायला तर तो ओळखीलं नाही म्हणून का तुझ्या सामर्थ्यानं जमा केलं म्हणून. काय जीवन जगतात महाराज. लोकांना दिवस कमी पडतो हो. काय सांगतो, मला मोठमोठाले उद्योग वाहनेत पण रात्र जागतात राव. काय व्यवहार चाललाय लक्षात घ्या नाही का. मला आता ह्या मागच्या पंधरवाड्यामध्ये पंढरपूरला जाताना आलो, त्या वाळू करता. ते काय शासनाचा बी धंदा आहे नाही का. पैसे देऊन घ्या, चोरून घ्या, रात्रीची घ्या, कमाल नाही का. आणि ते उद्योग जर इतके मोठाले आहेत पण रात्र रात्र डोळा फोडतात. कशा करता फोडायले डोळे, हे फक्त सुखा करता. ध्यानात घ्या, कशाला पाहिजे त्याला एवढा पैसा, फक्त सुखा करता पाहिजे नाही का. याने किती पैसा जमा केल्यावर सुखी होतील. काहीही जवळ करू द्या, कारण कितीही जवळ केलं तर ते खरं नाही. आणि जवळ करणारा मात्र खरा आहे. आणि तो केवळ सुख स्वरूप आहे. त्याला सुखी व्हायला काय लागेल, गुळाला गोड व्हायला शिरा लागेल का बुंदी. बासुंदीनं तो जास्त गोड होईल का, जिलाबीनं होईल का, शिर्यानं होईल, कशानं जास्त गोड होईल का. त्या रताळ्यामुळं सगळं गोड आहे हे त्याच्या ध्यानात नाही ना. हे सगळं गोड कोणामुळे, त्याच्यामुळं सगळं गोड आहे. कोणीच गोड नाही. जे जे काही गोड असेल ते कोणामुळं गोड झालं, त्याच्यामुळं. मग जे जे खरं वाटायलंय, जे जे सुख वाटायले ते याच खरं त्याच्यात घुसलंय. लक्षात आलं का. अरे त्या जिलाबीत कोण घुसलंय, अरे साखर घुसली गुळाच्या रूपामधली. आणि साखर घुसली गुळाच्या रूपामध्ये म्हणून जिलबी पानचट आहे का गोड आहे. पाकात टाकायच्या आदली तळलेली जिलेबी कशी लागेल, पानचट लागेल. आणि ती कोणामुळं गोड झाली याचं कवा ध्यानात येईल. आणि हो कोणा काय काय सारखं आहे आणि याचं कवा सोडावं यानं नाही का. म्हणून परेशान आहेत लोक. किती परेशान आहेत, प्रत्येक परेशान आहेत का बाकीच्याला बी परेशान करले. त्या बाकीच्या ज्याच्या जवळ काय नाही त्याला वाटतं हे बरे आहेत, मग हे त्याच्या नादीला नाही का. कधी व्यायचं बरं होईल, कधीच बरं होणार नाही. त्यांचं लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं बरं करून घ्यायचं असलं तर नुसतं संतांचं ऐका. करायचं काहीच नाही तुम्हाला. हातपाय सुद्धा तुम्हाला हलवायची गरज नाही. तुकोबारावच म्हणतात का, न मागे न करी काही तुझी आण गा विठोबा. तुझी शपथ घेऊन सांगतो देवा, काही करायची गरज नाही, काय नाही काय नाही. अशी स्थिती, चांगल्या दर्जाचं जीवन कोणत्याही वर्णातल्या आश्रमातल्या जीवाला, महिला असो पुरुष असो नाही. आताच आपण प्रमाण घेतलं नाथांचं, चांडाळाही अधिकार म्हणतात नाथ महाराज. एवढ्या वैभवात आपण उतरलेलो पण आपल्या लक्षात येत नाही का, फक्त इंद्रियांच्या अधीन आहेत. लक्षात घ्या. ज्ञानवरांचं देवाचं म्हणणं आहे, ते इंद्रिय तुम्ही कक्षेत तर घेतले,
जग जर कक्षेत घेतलं तर त्या इंद्रियाच्या संगतीत वृत्ती तुमची जगात फिरण, पण कुठंच थांबायची नाही. कारण थांबायसारखं कुठंच नाही. वातावरण थांबायसारखं वृत्तीला कुठंच नाही, लक्षात घ्या. म्हणून त्या वृत्ती सहित मज लपवी, मला हिंडू तर नकोच. ज्ञानोबराय म्हणतात बाळछंदामध्ये मागणं मागितलंय, वृत्ती सहित मज लपवी, माझे मन चरणी ठेवी, निवृत्ती पदोपदी गोवी, तू गोस्वामी दिवदीन उद्धारण, 7-5-3 मेळा, नेघे तत्वाचा सोहळा, रज तमाचा कंटाळा, हृदय जिवाळा हरिवसो, श्वेत पीत नेघे वस्त्र, ज्ञान विज्ञान नेघे शस्त्र. काही साधी भूमिका आहे का? नाही का? स्वर्ग मृत्यू पाताळ पात्र नित्य वक्त्र हरिदेई, असं ज्ञानोबरायांचं मागणं आहे. आणि त्या मागण्याला ज्याला कशीला उतरलो आपण तर ज्ञानोबरायला तर बघा, इंद्रियांच्या संगती पसरू होतसे मती, स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. आणि काय वैभव आहे, प्राप्त करा. लक्षात घ्या, इंद्रियाच्या संगतीत कुठे बी जाऊ द्या, इंद्रियाच्या संगतीमध्ये वृत्तीनं काही फरक पडत नाही तिला. इंद्रियांच्या संगती पसरू होतसे मती, स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. खा मग निष्कलंक गहन, कलंकित का निष्कलंक गहन, उपजेल आत्मज्ञान, त्याने निचाडे होईल मना पैसे तुझे. आपोआप निचाड होईल, पण ती चाड राहणार नाही मनामध्ये. आणि आता सगळी चाड लोकांच्या मनामध्ये गच्च भरलेली. लक्षात घ्या. का? अरे इंद्रियाच्या अधीन झाले ते. इंद्रिय आपल्या स्वाधीन पाहिजे का आपण त्याच्या अधीन पाहिजे? तुकोबाराय म्हणू जाणे, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसाई. तुकोबाराय म्हणू जाणे, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसाई. अशी स्थिती आपल्याला कोणाला बी आमच्या महिला वर्गाला, गरीबातल्याला, पालातल्याला जपू शकते का? महालातल्याला, पालातल्याला सुद्धा जपू शकते. महालातला आणि पहालातला एकाच काळातला का? महालातला दुसऱ्या काळातला एकाच काळातला. लक्षात घ्या. म्हणून कुठला बी असला तरी परमात्मा आहे. कुठला बी असला तर कोण येतो? परमात्मा आहे. कधी? संतांकडून कळाल्यावरच का? आधी आधीच बी हो येतो, पूर्वीचाच आहे. परी काय की जे बुद्धी तैसी नोहे, देखा स्वप्नीचे निघाये मरे किसाचे. असं दुर्दैवी जीवन जगू नका माय बापा हो. संतांच्या संगतीमध्ये निष्ठाशी आपली स्पष्टता करून घ्या आणि स्पष्टता करून संतांचं देवाचं दास्यत्व करा. दास्यत्व करा. इंद्रियाच्या अधीनतेनं जीवन जगू नका. त्यांना तुमच्या कक्षेमध्ये घ्या. शांत झोप लागेल. कशी लागेल झोप? अगदी शांत झोप लागेल. इंद्रिय कक्षेत घेतल्यावर आणि इंद्रियाच्या हातात गेल्यावर झोप लागत नाही. गोळ्या घ्याव्या लागतात. हो, कशाला? झोपीला गोळ्या घ्याव्या लागतात महाराज, नाही का? झोपीला गोळ्या घालावा का गोळ्या घ्यावा? काय कमाल आहे. काय वैभव जगता येतं माणसाचं, काय सामर्थ्य आहे. आणि कसं सामर्थ्य विसरून गेले मायबाप नसेल का? विसरले त्याची थोडं झाली. आणि तुकोबाराय म्हणतात म्हणून बाबा हो जागे व्हा आणि जागे होऊन देवाकडे मागणं मागा. आणि मागत असताना तुम्ही असं समजू नका आम्ही चांगले भरकटलेले, अरे कसे बी असो. तुकोबाराय देवाला कबूल करून घेतात. असो नसो भाव, देवा माझ्या ठिकाणी भाव आहे की नाही हे नसून, पण मी तुझ्या समोर आलो आणि तू पुन्हा माझ्याकडे कसा पाय. असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. नाही का? तुका म्हणे तो आम्ही तुझी वेडी वाकुडी, नामे भवपास हाती आपल्या तोडी. म्हणून तुकोबाराय मागणं मागतात, शिकवतात. आणि शिकवित असताना एवढं शेवटचं असणारं वाक्य तुकोबाराय पुन्हा उच्चारतात. काय म्हणतात तुकोबाराय? तुका म्हण तू जैसा तैसा भाव, तुका म्हण तू जैसा तैसा भाव, रोज जैसा तैसा दास, रोज जैसा तैसा भाव, तुका म्हण तू जैसा तैसा दास, तुका म्हण तू जैसा तैसा भाव.
तुकोबाराच्या अभंगाची सेवा चालू आहे. आणि या असणाऱ्या सेवेचा, या असणाऱ्या श्रवणाचा, या असणाऱ्या चिंतनाचा कसा योग आलाय आपला. काय पूर्वी जन्मात पुण्य केलं असेल महाराज. जे मोठमोठाले शास्त्रकार आहेत, निवडलेले 6 शास्त्रकार, त्यांच्या सुद्धा हा सिद्धांत लक्षात त्यांना झेपला नाही. ते या वारकरी संतांनी आपल्यासमोर मांडलेला आपल्याला कळेसारखा आपल्या भाषेमधला. काय आपल्या परतूर गावामध्ये सीतामाय आणि बाळाभाऊ जयित जन्माला आले महाराज. काय त्यांचं पुण्य असं रत्न त्यांच्या पोटाला जन्माला आलं. त्यांनी केलेली तपश्चर्या आपल्या लक्षात यावं. त्या गोष्टी तुम्हाला साध्या वाटत नाही. मागच्या महिन्यामध्ये मी आळंदीला गेलो कीर्तनाला. महाराज सगळे लोक म्हणू लागले, हे कुठं महाराज आणलं. त्याचे गुड हेतकली टाच, हेतकली आंगडे, नख्या, आणि ते म्हणजे पोत्रम कशाला आणलंय. अरे इथं ये सगळे कीर्तनकारच आहेत सगळे इथं. कोण आहेत ते सगळे. आणि एक विचारलं तर एकाला सांगता येईल माती उकरू लागली. हे वैभव कुणाचं आहे? महाराजांचं वैभव. आपल्या लक्षात आलं असतं का? लक्षात घ्या. म्हणून आळंदीच्या सारख्या ठिकाणी मोठमोठ्याले महाराजांच्या ठिकाणी अशी स्पष्टता सांगण्याची नाही. कळालं असेल काय तेल लावतो त्याच्या कळण्यावर कळालं असेल का कळून देत असते ना असं. लक्षात घ्या. कमालीची गोष्ट जेवूतली लोक माणसाला हुडकायला येतात. या महाराजांना असं कधी घडलंय का? अशा वैभवात आपण आलो आणि त्यातली त्यात हे वैभव महाराजांनी उभं केले. अरे एखाद्या कोणत्याही बाईला श्रवणात तिला म्हणलं जर सांगायची तयारी पाहिजे. काय साधी शक्ती आहे का? आपल्याला वाटत नाही ते विशेष का विशेष नाही ते. लक्षात घ्या. आणि हे वैभव आज महाराजांनी आपल्याला प्राप्त करून दिले. काय वैभव आहे महाराजांचं. आणि त्याच महाराजांच्या ठिकाणी आगोल बांगल्या खोल्यापेक्षा इमानदारी जर त्यांच्या शब्दाची सेवा जर केली तर तो परमात्मा सिद्ध आहे का त्याला काही करायचे. सिद्ध हे परमात्मा. अशी सिद्ध दशा आपल्याला आज प्राप्त झालेली महाराजांच्या पुण्य नाही. आपलं काहीतरी पूर्वीचा पुण्याचा वल्लवा असलाच पाहिजे. याच्यामध्ये पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा आणि आज सत्कृता तोची जाणे म्हणून हे आपल्या असणाऱ्या उपयोगाला आलेलं आहे. याचा उपयोग घ्या आणि उपयोग घ्या आपल्या असणाऱ्या सगळ्या कुटुंबामध्ये फैलाव करा. बाकीचं कुटुंबात जमा केल्यापेक्षा सुखा करता ते काही त्यांना सुख तर होतच नाही पण दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आणि याचा जर फैलावा झाला कधीच आपल्या घरी ठिणगी पडणार नाही. लक्षात घ्या. दुःखाची ठिणगी पडणार नाही. अरे दुःखात सुख भोगता येईल सगळ्यांच्या घरी उतरलं तर. सुखात सुख भोगता येईल का दुःखात? अरे सुखात तर कोणी सुख भोगील. सुखीच्या दिवसात तर कोणी चित्र मारलेली करते नाही का. दुःखात सुखी राहावं हे वैभव माणसाच्या द्या. कधी दुःखात. अरे दुःख कोणता येडी हळद दुःख भरायला येऊन दे. दुःख ते कैसे स्वप्नात सुद्धा यासारखं नाही दुःख. कारण पदार्थ सगळे खोटे. खऱ्यात काही होत नाही. आणि खऱ्यातलं खोट्यातलं काय खरंय. खोट्यातलं काही झालं तर काय झालं. स्वप्नात मोठा आघात झाला. काय झालं सकाळी उठल्यावर नाही का. एवढे मोठे विमानं पडलेत का? नाही. एवढे मोठ्या मोती झाल्यात का? काय झालंच नाही. झाल्यासारखं वाटलं का झालं. आणि झाल्यासारखं झाल्याला वाटलं का ज्याला वाटलं त्याला झालं. आणि त्यानं खरं मानलं हो पण तो झोपीत होता राजा. आता जागा होईना. काहीच नाही त्यासमोर. लग्न झालंय जीवाचं शक्य नाही. लेकरबाळ झाले. लेकरबाळ हिंदी कुत्रे का सुकुत्रे नाही ध्यानात घेतात. याच्यापेक्षा बरेच कुत्रे. हे सुपुत्रे आहेत का विपुत्रे. काय महाराजांचं बोलणे. अरे नैतिक काय हव्यात का परमात्मा आहेत हे का. लक्षात घ्या. आणि योग्य आपल्या आपल्या ठिकाणी राहून जर सेवा केली आपल्या आपल्या व्यवहारामध्ये तरी सुद्धा विवेक जागा होऊ शकतो. गड्यानं मालकाची इमानदारीने सेवा केली तर विवेकावर येऊ शकतो तो. बाईनं नवऱ्याची जर व्यवस्थित सेवा केली तर ती विवेकावर येऊ शकते. वैभव तिच्या ठिकाणी निर्माण होते. अशी स्थिती आहे. भक्तानं देवाचं ऐकावं. शिष्यानं संतांचं ऐकावं. त्याच्यामध्ये विवेक जागृती निर्माण होती. एक दृष्टांत चलता चलता सांगतो. आता वेळ झालाय. पण एक संन्यासी महाराज वैभव कमवलेलं खूप तपस्वी होते. तपश्चर्याचं बळ होतं अंगामध्ये. संन्यास करायचे. 5 दीक्षा घर मागायचे. उदरनिर्वाह करायचे. दर्जेदार संन्यास मिरवणारे. नेहमी अनुष्ठानामध्ये राहत. तपश्चर्यामध्ये राहत. एक दिवस योगाला उन्हाच्या पाऱ्यामध्ये एका झाडाखाली बसले. 20व्याला उन्हाच्या पाऱ्यामध्ये बसले असताना निवांत बसलेले. उन्हाचा पहारा आहे. एवढ्यामध्ये एक बगळा होता वर. आणि त्या बगळ्याला पळसू ठेव. त्याचा देह धर्म करण्याकरता त्याला बाथरूम संडास आहेत का कुठे बी मोकळत त्याला नाही का. आपल्याला बाथरूम संडास आहेत का त्यांना. पण पहिले आपल्याला बी नव्हते. म्हणून तर म्हणत होते अरे हागायला माणूस जागा चांगलं पाहत होतं भाकरी खायला चांगलं पाहणार नाही का. एक म्हणत होती मन होती.
आता हागायला जागा सगळ्याला पाहायची गरज नाही, एका जागेवर हाकते सगळी. कुठं खाते तरी एका जागेवर हाकते. आधी सगळ्याची सोय जाईल. आता बघायला तशी व्यवस्था नव्हती महाराज. ते बघलं सहज भांडीवर बसलं होतं. संन्यासी महाराज खाली बसलेले. त्या बघायला सहज देह धर्म केला. त्याची संडास नियंती विष्ठा त्या संन्यासाच्या खांद्यावर एका बाजूला पडली, भोवईवर पडल्याबरोबर संडासलं बघितलं त्यानं. काळा डग डाग बगळा होता, पण त्याचा विष्ठा काळी होती नाही का. पडल्याबरोबर असा राग आला महाराजाला. त्याच्या हाताखाली कोणी धुवायला होतं का? नाही ना, धुवायला थोडंच काप टाक. त्याला स्वतः धुवलं. त्यानं रागाच्या बगळ्याकडे बघितलं की काय गरज आहे मला इथं हागायची. आता तिथं काही हागायची गरज आहे का, याला इथं काही बसायची गरज आहे. ते हागण्यात चुकलं घे, बसण्यात चुकलं बरंच. पण झाला बाबा हा कार्यक्रम झाल्याबरोबर त्यानं राग बघितलंय. कोणाकडं? पक्षाकडे बघितलंय. महाराज बघितल्याबरोबर बगळा पटकन मेलन, पटकन खाली पडला. खाली पडला, पण महाराज रिकामं काम नाही झालं. त्याच्या अंगात तपस्येची फुमफुम होती ती जिरली. शक्ती खर्च झाली तपस्याची. शक्ती तपश्चर्याची खर्च झाली. बगळा खाली पडला, आपोआप नाही पडलं. पडल्यावर याला थोडंसं वाईट वाटलं. हिरण्यने पाहिलं म्हणलं जरी बगळा पडला तर आता काही घाण थोडीच निघली, धुवूनच काढावं लागेल ना. मग मी रागर त्याला मी पश्चाताप झालता थोडासा, पण तरी ते उलटा पश्चाताप करू लागलं. कधी कधी याला कशाला हवा. एका माणसाला दोन मनं असते. एक मन इकून बोलतं, एक मन तिकून बोलतं. एक मन म्हणत होतं उगाच त्याला त्याच्याकडे बघितलं. एक मन म्हणत होतं यानं कशाला बसावा इथं हागाव. विसरून गेलं ते. रात्र झाली, आराम केला. सकाळी उठून स्नान केलं नाही, भिक्षा मागायला पुन्हा गावामध्ये गेलं. त्याची दृष्टी पहा कशी क्रूर होती. भिक्षा मागायला गेलं, एका बाईच्या घरी गेलं आणि आपलं खमाई म्हणून आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर बाई घरामध्ये गेली. तांदळाच्या पोटामध्ये हात घातली, वंजळ भरून घेऊन बाहेर यायची. पोतच सोडून बाहेर येणार इतक्यात मालक आले बाईचे. दररोजा दिसल्याबरोबर पुन्हा तांदूळ पोत्यात सोडले. बाई सोडल्यावर धावत गेली, मालकाला पाणी दिले. पाय धुतले, मालकांचे पाय पुसले. मालकाला बसवलं असं, पाणी आणलेले. काय देऊ? ऊन देऊ का, गारा देऊ का, थंड देऊ का? मालकानं पाणी पिलं, सांगितलं की कसाही उभं त्याला वाढ. बाई पुन्हा गेली, तांदूळ घेतलेत हातामध्ये आणि पुन्हा वाढायला गेली. वाढायला गेल्यावर ते पुन्हा राग पाहू लागलं. तुला नवरा मोठा वाटला का महाराज? म्हणू लागलं ते महाराज, तुला नवरा मोठा वाटला का महाराज? तिने त्याच्याकडे सारखं पाहिलं. त्यानं तिच्याकडे पाहिलं. तुला महाराजाचं वैभव कळलं का? नवरा रोजचाच आहे. तुझ्या दारात आलेलो आहे मी भिक्षा करता. ओळखले का मला? घ्या महाराज. ते राग पाहू लागले. त्याला वाटलं बगड्यासारखंच पाहिलीच्याकडे. राग पाहत असताना ती म्हणली घ्या महाराज, तो काय बगळा नाही. म्हणा बगळा कोणाकोणाला माहित होता? फक्त महाराजाला. ते म्हणून बगळा हिला कोणा सांगितलं? बगळा नाही म्हणला की पुन्हा सगळा उतारला दे. काय वानकेट झाली. महाराज मुक्काट्यात तांदूळ घेतले. तिने सांगितले महाराज, संन्यासी माणसाने कसं वागावं? चारीवरण आश्रमाचे धर्म तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही संन्यासी झालात. संन्यास ग्रहण केल्याबरोबर तुम्हाला स्त्रियांचे धर्म, पुरुषाचे धर्म, महिलांचे सगळे धर्म, ब्राह्मणाचे, क्षत्रियाचे, वैश्य सगळ्या धर्माचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. आणि जर तुम्हाला कमी उणीव आधी असेल काही त्या ज्ञानामध्ये, तर जांभळी पलीकडच्या ते जोडगाव होतं, मधी नदी होती. जांभळी नदीच्या पलीकडच्याकडे कसं आहे, 4-5 प्रकारचं मांस शिकतो तो. पक्ष्याचे वेगळे, हरणाचं वेगळं, बकऱ्याचं वेगळं असे त्याच्याकडे टोपले मांडलेले. त्याच्याकडे जा म्हणे तुम्ही ते धर्म विचारून घ्या. कसं आहे तो? हा म्हणे जा. आता ते जा म्हणल्यावर याची भिक्षा ध्यानातून गेली, जेवण ध्यानात गेलं, ते खसे ध्यानात बसलं. काय कमाल आहे. कसंही मटण विकणार म्हणे. हा महाराज हे गेलं ते कसाईनं लांबूनच पाहिल्याबरोबर पटकन उठलं, लगेच हातपाय धुतले, अंगावर पाणी घेतलं आणि लगेच नमस्कार केला. महाराज या या या. महाराज तुम्हाला त्या बाईनं धाडलं ना? म्हणलं कोणा धाडलंय? बाईनं. याला कोणी सांगितलं? कमाल. विचार करू लागलं की ती बाई नवऱ्याची सेवा करणार एवढी शक्ती, आणि हे मांस विकणार सज्जन कासया विकू लागे, मास माळ्या सावत्यास खरकू लागे, असा असताना तो. सांगितलं महाराज बसा. दुकानात तर काही बसू शकत नाहीत. महाराजांना हातात धरलं, घरामध्ये गेलं. आई वडील बंगईमध्ये बसलेले, पत्नी झोका देते. सांगितलं महाराज हे जे कळण्याचं तंत्र यांची सेवा आहे. कोणाची? ह्या वडिलांची सेवा आहे. म्हणून सेवेमधून विवेक जागा होऊ शकतो. विवेक जागा झालेला माणूस सरळ सरळ श्रवणाकडे निघतो, आणि श्रवणात उतरलेला माणूस जीव ब्रह्म एक ज्ञानाकडे निघतो.
आणि जीव ब्रह्मेक ज्ञान लिहिलेला माणूस ब्रह्मात्मे केच भक्त हे वैभव तुमच्या आमच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आता उपलब्ध आहे. आणि या स्थितीमध्ये जर तुम्ही पुन्हा अधिकारी अनधिकारी समजून मी देवासमोर गेले आणि देवाला जर मागणं मागितलं तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास न करी उदास पांडुरंगा देवा मी जसा असेल तशा कक्षेमध्ये माझा स्वीकार कर, कारण मी शरण आलेलो आहे. मला उदास करू नको, मला पाघरी पाठवू नको. आणि काय कर आता आड उभा राहे नारायणा दया सिंधुपणा साच करी ज्ञानेश्वर मावली. विठ्ठल